विधानसभेत भाजप सावंतवाडी मतदारसंघावर दावा सांगते। सावंतवाडी विधानसभा भाजपला मिळावी यासाठी राजन तेलींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना पत्र लिहिले। सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघावर त्यामुळे भाजप दावा करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सावंतवाडी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची पाळंमुळं खोलपर्यंत या ठिकाणी रुजलेली आहेत। पण 2014 मध्ये सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पहिल्यांदा निवडणुकी लढवायला सुरुवात केली। त्यावेळीचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची परवानगी घेऊन सावंतवाडी नगरपालिका असेल, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, या सगळ्या सुरुवात केल्यानंतर आज भारतीय जनता पक्ष तळागाळात त्या ठिकाणी पोहोचलाय। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दावा केलाय की जर भारतीय जनता पक्षाची ताकद जर खालीपर्यंत खोलपर्यंत या ठिकाणी गेली तर आज भारतीय जनता पक्षाला सीट मिळणं आवश्यक आहे। अशा प्रकारची मागणी वरिष्ठांकडे आम्ही या ठिकाणी केली। उमेदवारीसाठी इच्छुक असणं चुकीचं नसतं, परंतु त्याच्याचबरोबर युतीचा धर्म असतो। युतीचा धर्म पाळायला लागतो आणि तो धर्म मी सुद्धा पाळला पाहिजे, सर्वांनीच पाळला पाहिजे। शेवटी राज्य एकत्र येण्यामागे तिन्ही पक्षांचं, विशेषतः 2 पक्षांचा, शिवसेना आणि भाजपचा मोठा वाटा होता। आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो एक उठाव केला त्याचं खूप मोठं महत्व हे सरकार बदलण्यामध्ये होतं। आणि त्याच्यामुळे त्यांनी दोघांनी एकत्र राहिल्यानंतर चांगलं, दोघा तिघांनी एकत्र राहिलं तिघांनी, हे चांगले रिझल्ट महाराष्ट्रामध्ये होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।